नमस्कार, मोसम लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम आपली भारतीय सेनेमध्ये अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन। आज आपल्या सोबत आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर व तालुक्यातील निवड झालेले श्री यश रामचंद्र गवळी, श्री केतन मांगीलाल बागुल, श्री दुर्गेश सुनील सोनवणे, सार्थक सूर्यवंशी, श्री आदित्य दीपक खरगे। तर आपण थोडक्यात त्यांची ओळख व निवड घेतल्याबद्दल परिश्रम पाहणार आहोत। आपण कशा प्रकारे परिश्रम घेतले, मेहनत घेतली। नमस्कार, माझे नाव यश रामचंद्र गवळी, 2019 चालू केलं आहे। सर्वप्रथम मी सॅन क्लब कबड्डीचं प्रशिक्षण चालू केलं। कबड्डीपासून माझी स्टार्टिंग आहे। आर्मीचं स्वप्न माझ्या वडिलांचं होतं 25 वर्षापासून, पण मी आज ते पूर्ण करून दाखवले। आई वडील पण खुश झाले, पूर्ण फॅमिली माझी हॅपी। धन्यवाद। माझं नाव केतन मांगीलाल बागुल। मी 2020 पासून आर्मीचं स्वप्न पाहिलं होतं। मी इयत्ता 8वी असताना हे स्वप्न पाहिलं होतं। प्रवीण चांगरे माझे कोच यांच्याकडे मी कबड्डीला सुरुवात आलो होतो। मग कबड्डीपासून सुरुवात झाली आमची, तेव्हापासूनच आम्ही भरती क्षेत्रात उतरलो। तसंच मी आज ते भरती क्षेत्रात इंडियन आर्मी जीडी मध्ये पोस्ट काढली आहे। माझं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि आज माझी फॅमिली आणि आम्ही सगळे हॅपी आहोत। आज आपल्याला सर्वांचे प्रेम व अभिनंदन व जल्लोष पाहून काय वाटते? खूप छान वाटतंय। म्हणजे पूर्ण बाहेरून सुद्धा लोक जे होते का म्हणायचे का याच्याकडून नाही होणार किंवा नाही होणार, आज तेच येऊन टाळ्या वाजवत आहे बस। आपण कशा प्रकारे भरतीसाठी मेहनत घेतली? सर्वात आधी मी माझी ओळख सांगतो। माझे नाव सूर्यवंशी सार्थक श्रीराम। मला वडिलांची साथ 2013 साली वडील सोडून गेले। लहानपणापासून स्वप्न होतं भारतीय सेनेत जाण्याचं। लहानपणापासून मेहनत केली, हॉकी प्लेअर होतो। नरेश शिलार सर आणि प्रवीण चांगरे सर यांच्या प्रशिक्षणाने आणि यांच्या माध्यमातून मला खूप काही शिकायला भेटलं। यांनी खूप काही सांगितलं, करत गेलो। स्वतःची मेहनत, स्वतःचं बळ आणि स्वप्न पूर्ण झालं। आज आपल्याला सर्वांचे प्रेम व अभिनंदन बघून काय वाटते? सर्वात आधी तर माझ्या आईच्या चेहऱ्याकडे बघून खूप आनंद होतो, कारण की आईला आज काहीतरी गर्व वाटतोय की माझ्या मुलाने बाप नसताना काहीतरी करून दाखवलं। त्याच्यामुळे ती आईच्या चेहऱ्यावरली स्माइल मी जिंदगीत कधी विसरू नाही शकत, नाही का? आपण आपल्या इतर मित्रांना, तरुणांना काय संदेश देणार? मी तर मित्रांना एकच सांगतो, तुमचं सर्वांचं एकच स्वप्न राहतं, असं काही नाही। सर्वांचे वेगवेगळे स्वप्न असतात। कोणाचं भारतीय सेना, कोणी पोलीस। शेवटपर्यंत संघर्ष करा, आपल्याला शेवटपर्यंत लढा, आपल्याला आपले स्वप्न पूर्ण होतील। अभ्यास करा, संघर्ष करत राहा। धन्यवाद। आपण आपले इतर मित्रांना व तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता? मुलांना आताच्या पिढीला एकच सांगू इच्छितो का मोबाईल पासून दूर राहा, स्पोर्ट क्षेत्रामध्ये पुढे या बस। आज आपल्या सोबत आहेत आपले मार्गदर्शक श्री प्रवीण चांगले सर व श्री नितीन खेरनार सर ही उपस्थित आहेत। सर, कसं काय वाटते या मुलांचे यश पाहून? मुलांच्या यशामध्ये खरं म्हणजे गुरुजनांचा जो काही सहभाग आहे तो तर अतिशय मोठा आहेच, परंतु त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे ते या मैदानावर आले। कारण आज बरेच पालक आपल्या मुलांना मैदानापासून दूर घेऊन फक्त पुस्तकांचा अभ्यास एवढाच शिकवतात, परंतु यांच्या पालकांनी खूप मोठा निर्णय घेतला आणि साधारणतः एक 7-8 वर्षापूर्वी ते सर्व मैदानावर आले होते आणि पालकांनी सांगितलं की हे कुठेतरी यांचं स्वप्न आहे मिलिटरीमध्ये जायचं, आर्मीमध्ये जायचं। तर नुकतीच अग्निवीरची काही परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये यांनी अतिशय उत्तम असा गुण मिळवून त्यांचा जो काही नावलौकिक मिळवला आणि त्यांची निवड काही निवडीसाठी आता उद्या बँगलोर इथे जाणार आहेत, काही चेन्नईला जाणार आहेत। तर विविध राज्यांमध्ये यांचे जे काही निवड झाली आहे, मग हे 6 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन केंद्र शासनाच्या अग्निवीर या भरतीसाठी आपल्या देशाची सेवा करणार आहेत।
तर त्या सर्व अग्निवीरांना आपल्या या मालेगाव क्रीडा क्षेत्राच्या वतीने, मालेगावच्या तमाम जनतेच्या वतीने, प्रशिक्षकांच्या वतीने, त्यांच्या आईवडिलांच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. धन्यवाद सर. श्री प्रवीण सर, इतर मुलांना काय संदेश देणार आपण? मी इतर मुलांना असंच सांगू शकतो का तुम्ही ग्राउंडला या, क्लासेस लावा आणि चांगल्या ठिकाणी जॉबला लागा. धन्यवाद. आज आपण सर्वांनी येथे एकत्र येऊन आपल्याला वेळ दिला व सत्कार स्वीकारून तरुणांना संदेश दिला, त्याबद्दल मोसम लाईव्ह तर्फे आपले हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.